आजचा दिवस खरं तर स्पेशल आहे, कारण आज आहे साईचा बर्थडे. आणि आज खरं तर मला सकाळी उठून शूटला याची इच्छा होत नव्हती, कारण आज त्याच्यासोबत अख्खा दिवस मला स्पेंड करावा अशी माझी इच्छा होती. पण ऑफकोर्स ॲज अन ॲक्टर काही कमिटमेंट्स असतात आणि आपण त्या तोडून आपल्या गोष्टी नाही करू शकत. बट फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात सगळे, आणि तुम्ही सगळे छान असाल अशी मी अपेक्षा ठेवते आणि हा व्लॉग सुरुवात करते. सकाळी 10चा कॉल टाईम होता आणि मी आले आता सेटवर. पण मी एक्सायटेड आहे, कारण आज मी साईला एक स्पेशल गिफ्ट देणार आहे. आणि जे त्याला हवं होतं म्हणण्यापेक्षा ज्याची त्याला जास्त गरज होती. आता आजचा कदाचित माझा पूर्ण दिवस किंवा आय थिंक हाफ डे माझा जाऊ शकतो शूटमध्ये, पण 4-5च्या दरम्यान माझं पॅकअप होऊ शकतं अशी माझी एक काय म्हणतात त्याला, म्हणजे मला थोडीशी आयडिया आहे की असं होऊ शकतं. पण यू नेवर नो, म्हणजे इथे सेटवर आल्यावर तुम्ही काहीच ठरवू शकत नाही. जरी तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा तुमचं पॅकअप होऊ शकतं आणि अचानक असे सीन्स येतात आणि मग तुमचं 4-5 वाजता होणाऱ्या पॅकअपला रात्री 10-11 सुद्धा वाजू शकतात. पण येस, मी आज खूपच एक्सायटेड आहे आणि त्याला सुट्टी आहे, सो आज तो घरी आहे. आणि आता बघूया, कदाचित तो पण आता बाहेर जाणार होता स्वामींच्या मठात वगैरे. त्याचं मला माहित नाही आता दिवसभराचं काय प्लॅनिंग आहे. मेकअप वगैरे सगळं आवरलंय, पण नाश्ता करून घेते कारण सीनला अजून वेळ आहे. आणि मी घरून आणली होती साबुदाणा खिचडी, तर आता नाश्ता करते. दादांनी छान कॉफी आणून ठेवली आहे, त्यातली अर्धी पेली आहे मी. आणि मग कॉफी पिऊन मला अजून माझं कॉस्ट्यूम वगैरे सगळं घालायचं आहे, रेडी व्हायचं आहे. ब्रेकफास्ट फर्स्ट. आला माझ्याकडे. त्याला मी एवढं लांब करते, पण हा माणूस हा फुगा तो येतोच माझ्याकडे. टाइमपास चाललाय माझा, कारण सीनला अजून बोलवत नाहीये. रेडी झाली आहे मी, रीडिंग करून झालेलं आहे ऑलरेडी, स्क्रिप्ट वाचून झालेलं आहे, माईक वगैरे सगळं लावून झालं आहे. आणि आपण जाऊया आता सीनला फायनली. सो माझं पॅकअप झालंय आणि मी निघाली. लवकर सोडलं मला. सो बेसिकली मी हेच सांगत होते की माझा हे झालंय, सीन कम्प्लीट झालाय आणि आता मी निघाली घरी जायला. मी आत्ताही साईडला फोन वगैरे काही करून सांगितलं नाही आहे माझं पॅकअप झालं वगैरे काय. म्हटलं जाऊ दे, हे सुद्धा एक सरप्राईज देईन पटकन, कारण त्याचा मूड थोडा ऑफ झाला होता, कारण माझं पॅकअप ऑलमोस्ट होणार होतं 7-8 वाजता वगैरे, म्हणजे एक अंदाज तसा होता. त्यामुळे त्याचा मूड ऑफ झाला होता. आणि आता माझं 5 वाजताच पॅकअप झाले. आता अर्ध्या तासात मी ऑफकोर्स घरी पोहोचेनच. त्याच्यासाठी हे सुद्धा एक सरप्राईज आहे की बाबा ॲटलिस्ट ही लवकर तरी आली आहे, सुट्टी नाही तर नाही. काय चाललंय? बर्थडे बॉय काय करतोय? मटका की बघतोय? काय आपके दिवस. शिट, या लाईट मध्ये मेकअप किती भयानक दिसतो. बहन डर गई. पोचले फायनली घरी. पॅन्ट असू दे, शर्ट घाल ना. रेडी होतो त्याला आता गिफ्ट दिसेल. One eternity later. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे क्या करूं मैं इसका. गरज आहे ना की बडी आहे.
अरे तुला हात फिरतो आईच्या गावात धुतली रडतो कशाला अरे रडतो कशाला तू काढते नाही मी तू काय अरे माझं थोडी आहे नाही काय चालतं तू रडतोस कशाला नाही काय थँक्यू सो कसं वाटलं बर्थडे गिफ्ट पण कसं हे घ्या कसं वाटलं बेकार वाटलं स्टार्ट झालं कसं वाटलं तुला हॅपी बर्थडे आणि हे कवर साधं वालाय ते नंतर तुला हे करा हातात घ्यायला पण भीती वाटायला लागली आणि कलर आवडला की नाही तुला तो मी म्हटलं तुला मी ऑरेंज घेईन आणि नंतर हा म्हणायचा की यार ऑरेंज कशाला घेतला असं हे दिल्यावर मी कुठलाही म्हणेन कुठलाही चांगलं म्हणून कशाला ऑरेंज आणि हे करेन सक्सेस सरप्राईज मस्त वाटतं रे हा कलर असा बघून मला वाटला नव्हता ऍक्च्युली इतका छान असेल बट आता असा बघून वाटतंय आता लोगो लावतो इथे बघू दाखव आता आम्ही चाललोय डिनर साठी आणि हा आहे माझा आउटफिट रेडी 1 तास झाला 1 तास आम्ही तयार होऊन बसलोय बाहेर जायला आणि यांचं हे काय ट्रान्सफरिंग काय काहीच अजूनपर्यंत होत नाहीये इकडे तर मी असं उलट्या असं धरून त्याला आम्ही आणि ते काका आली मग तिथली थांबली आणि ते म्हटलं आता नको जरा नंतर या आम्ही जरा याला घेऊन जातो आम्ही आता फायनली डिनर केलाय आणि आम्ही चाललोय घरी ऍक्च्युली मी मध्ये शूट केलं नाही कारण ब्लॉगिंग मध्ये वेळ नको घालवायला आणि ऑलरेडी मी टाइम 1 मिनिट आणि मी ऑलरेडी आणि मी आधीच साईसोबत टाइम स्पेंड केलेला होता दिवसभर सो मला असं झालं की आता आपण आहोत एकत्र तर मग अजून ब्लॉग्समध्ये टाइम नको वेस्ट करायला पण येस फायनली डिनर करून आम्ही निघालो आता घरी जायला चादर जे काय टाकली आहे काकांनी खांद्यावर तर आम्ही आलोय घरी दॅट्स ऑल फॉर द डे आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला माझ्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि येस तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ऑफकोर्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सो न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय स्टे सेफ बाय स्टे सेफ अँड स्टे हेल्दी